मंडळी, आजच्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आम्ही निघालो आहोत मुंबईला आणि मुंबईला काय काय मजा केली, कुठे कुठे थांबलो आणि काय काय फिरलो ना, हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे। आणि रियांशने ना घरातून निघतानाच ही बोटं तयार केली होती, अशी खतरनाक बोटं होती ती आणि काहीतरी त्याचं चाललं होतं मागच्या सीटवर बसून। तर चला, मुलं आहेत म्हटलं तर 2-3 दिवस ते एन्जॉय करणार आणि त्यांच्याबरोबर आपण पण एन्जॉय करणार आहोत। चाकणमधून निघताना ना आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं, म्हणजे चाकणमधून ना जवळजवळ तळेगावला येईपर्यंत आमचे 2 तास गेले। आणि हा जो रस्ता आहे तो अर्धा पाऊण तासाचाच आहे, पण ना आम्हाला यायला जवळजवळ 2 तास गेले। आणि छानपैकी जो नजारा होता ना तो बघत बघत आम्ही निघालो पुढच्या दिशेने। आणि चाकण जर सोडलं, चाकण तळेगाव, तर लोणावळ्यामध्ये ना म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही कधीही जा पावसाळ्याच्या सीझनमध्ये, तिथे तुम्हाला थोडा तरी पाऊस लागणारच। आणि लोणावळ्यात गेल्यावर छानपैकी असं वातावरण होतं आणि छानपैकी क्लायमेट, म्हणजे जे ढग जे आहे ते सुद्धा खाली आले होते आणि एकदम छान सुंदर क्लायमेट झालं होतं। आणि असं वाटत होतं ना की इथून जाऊच नाही, मस्तपैकी इथेच टाइम स्पेंड करावा। लोणावळ्यामध्ये पोचायच्या आधी ना आम्ही ठरवलं होतं की लोणावळ्यामध्ये ना आपण थोडंसं थांबूया आणि छानपैकी ना तिकडचं जे दृश्य आहे आणि तिकडचं जे वातावरण आहे ते अनुभवूया। म्हणजे तिथे खूप पाऊस पडत होता आम्ही गेल्याच्या नंतर, पण थोडंसं कमी झाला पुढे जाऊन। आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे डोंगर आहेत ना ते सगळे हिरवेगार झाले होते आणि खरंच म्हणजे वातावरण म्हणजे असं वाटत होतं की केरळला वगैरे आपण आलेलो आहोत का काय। आता लोणावळ्यात गेल्याच्या नंतर तिथे जे फेमस आहे ते घेणं मॅन्डेटरी आहे। म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर ना मगनलाल चिक्की दिसली आणि मुलं सारखी म्हणत होती, मम्मा हे दुकानच का बरं सारखं सारखं येते। म्हटलं हे येत नाही आहे, तर लोणावळ्यामध्ये ना ऑलमोस्ट दुकानं आहेत ती मगनलालचीच आहेत। आणि त्यांनासुद्धा भूक लागली होती, घरून पोहे खाऊन निघालो होतो पण त्यांना भूक लागली होती, म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी चिक्की घेऊया। आणि चिक्की वगैरे घेतली आम्ही आणि नंतर ना एका ठिकाणी एका स्पॉटला थांबलो, तिथे छान असा हाट वगैरे होती, तिथे फोटो वगैरे क्लिक केले। आणि जे क्लायमेट होतं म्हणजे इतकी खोल दरी होती आणि मस्त तिथे झरे वगैरे वाहत होते पाण्याचे। आता इतकं छान वातावरण आजूबाजूला होतं आणि बरेचसे पर्यटक जे आहेत ना ते मॅगी वगैरे खात होते। तर इथे ना एक प्लेट मॅगी ही 40 रुपयाला होती, तर आम्ही तर नाही खाल्ली कारण आम्ही घरून नाश्ता वगैरे करून आलो होतो। आणि इथे थोडा वेळ टाईम स्पेंड केल्याच्या नंतर आम्ही निघालो पुन्हा मुंबईच्या दिशेने। पावसाळ्यामध्ये ना घराच्या बाहेर निघताना ना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी नक्की घ्या। आणि जर तुम्ही सुद्धा कुठे जायचा प्लॅन करत असाल ना, तर तिकडचं ठिकाण आणि या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित इन्क्वायरी करूनच जा। तर आता आम्ही खोपोली क्रॉस केला आहे। एक गोष्ट तुम्हाला दाखवते, म्हणजे आम्हाला सुद्धा या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं। आमचं जे बाळ आहे ना ते अभ्यासाच्या एवढं प्रेमात पडलं नाही की बुक ते सोबतच घेऊन आले आणि सारखं बुक उघडून ना काहीतरी ABCD वगैरे लिहित बसायचं। म्हणजे इतकं कोणी अभ्यासू असतं का, म्हणजे ट्रॅव्हलमध्ये सुद्धा अभ्यास करते। आणि नवीन नवीन अभ्यास असल्यामुळे ना त्याला ती फार एक्साइटमेंट आहे, मी काय करू आणि काय नको। तर चला आपण निघूया पुढच्या दिशेने। तर खोपोली क्रॉस केला आहे आणि आता खोपोलीच्या पुढे आपण निघालो आहोत। तर हा जो ट्रॅव्हल ब्लॉग आहे ना तो खरंच म्हणजे खोपोलीमध्ये जर कोणी राहत असेल त्यांना माहिती असेल की हे मंदिर वगैरे इथे आहे आजूबाजूला, इतकं छान वाटत होतं आणि इथे लोकंसुद्धा होती। आम्ही असा विचार केला होता थांबावं, पण नंतर म्हटलं नको, आपल्याला पुढे उशीर होईल, कारण आम्हाला 1-2 ठिकाणं ती कवर करायची होती आजच्या आज। म्हणजे आम्ही असं प्लॅनिंग करूनच गेलो होतो, आज हे कवर करायचं आहे, उद्या ते कवर करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, हा आहे अटल सेतू, तुम्ही बघू शकता आजूबाजूला इतकं भारी अरबी समुद्र आहे। आणि ह्या अटल सेतूवरून जाताना ना एकदम छान अशी फिलिंग येते। आणि अटल सेतूवरून जाताना आणि येताना तुम्हाला टोल लागणार आहे, जाताना 250 आणि येताना 250। जर तुम्ही सेम डे रिटर्न होत असाल तर 375 असं काहीतरी आहे। आता अटल सेतूला ना आम्ही पनवेलवरून कनेक्ट केलं होतं, ते आम्ही डायरेक्ट उतरलो वाडी बंदरला, म्हणजे आमच्या अगदी जवळच आहे, मम्मीच्या घरापासून अगदी 5च मिनिटाच्या अंतरावर आहे। तिथे उतरून मग आम्ही गेलो आमच्या घरी। तर स्वतःचं ज्यावेळेस एरिया चालू होतं ना त्यावेळेस एक वेगळीच फिलिंग होते। आणि आता हे बघा, शैनेश्वर मंदिर जे आहे जिथे आम्ही लहानपणापासून शनिवारी हमखास जायचो पाया पडण्यासाठी, ते सुद्धा आम्हाला लागलं। आणि त्याच्यानंतर घरी गेले आणि घरी पटकन चेंज केलं क्विक आणि पटकन मासे तळायला घेतले। बाकी मम्मीने कोळंबीचं कालवण केलं होतं छान, तुम्हाला कोळंबी दाखवते किती मोठी मोठी होती। कोणत्या साईजचे आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच, त्याआधी ना हा छान नजारा दाखवते। मम्मी नुकतीच या घरामध्ये शिफ्ट झाली आहे,
मम्मीचं जुनं घर पण सगळ्यांना आवडत होतं. ती सुद्धा चाळच होती आणि ही सुद्धा चाळच आहे. पण ही जी घरं आहेत ना, ती जास्त मोठी आहेत आणि आता मम्मीने ना ऑलमोस्ट कालवण केलं होतं आणि फिशची पण तयारी वगैरे सगळी करून ठेवली होती. मला फक्त ते फ्राय करायचे होते. आपण कितीही मोठे झालो ना, तर ना आपली मम्मी आपल्याला शिकवतच असते. तसंच आमचं इथे काहीतरी चालू होतं आणि आता इथे छानपैकी ना मम्मीने आलं, लसणाची पेस्ट लावून ठेवली होती. पुदिनासुद्धा मम्मी घालते आणि छानपैकी पेस्ट वगैरे तिने करून ठेवली होती. फिशला लावून ठेवली होती. मी घरी आले, पटकन चेंज केलं आणि मुंबईमध्ये खूप गरम होतं आणि त्याच्यामुळेच ना मम्मीने मला तिचा जो काय गाऊन होता, मॅक्सी होती ती दिली होती आणि हा जो गाऊन जो मी घातला आहे ना, तो 700 रुपीजचा आहे. तर इथे ना एक काका येतात, ते घरी येतात, तर त्यांच्याकडे खूप छान क्वालिटीचे आणि 200पासून मॅक्सी चालू होतात. ते 700, 800, 1000, 1200पर्यंत नाहीत. तर हा जो मी अंगावर घातला आहे ब्राऊन कलरचा, तो 700चा होता. तर इथे मम्मी भाकरी करायला घेते आणि मी आता फिश फ्राय करायला घेते, कारण आम्ही ना सकाळी नाश्ता केला होता, त्याच्यावर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला भूक लागली होती. तर पटकन मला वाटतं आम्ही 7:30 पावणेच्या दरम्यान तिथून निघालो आणि तिथे पोचायला मला 12 वाजले होते. तर पटकन मी घरी येऊन तयारी करायला घेतली जेवणाची आणि आता इथे छानपैकी सगळं जेवण रेडी होते. तुम्हाला दाखवते मम्मीने किती छान छान जेवण बनवलं आहे ते. आणि आता इथे मम्मीची काहीतरी गडबड चालू होती. सकाळपासून तीसुद्धा दमली होती. नवीन घर असल्यामुळे तिलासुद्धा ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागत आहे. मला माहिती नाही का, पण मला फिश फ्राय करायला ना खूप जास्त आवडतं आणि एकदम छान आणि एकदम व्यवस्थितच ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते होतातसुद्धा माझ्या हाताने आणि मला त्याची सवय लागली आहे. म्हणजे मला आधी येत नव्हतं अजिबात. लग्नाच्या आधी माझी बहीणच करायची फिश फ्राय, पण आता मी एकदम मास्टर झाली आहे आणि मम्मीच्या घरी एकदम छान वाटत आहे. तर मुंबईला गरम असल्यामुळे हा जो पोशाख आहे तो मला तरी आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला सांगा. आणि मम्मीच्या गोल गोल भाकरी तुम्ही बघितलंच असेल, एकदम छान असं तिच्या हातचं जेवण. हे फिश फ्राय होतं, सुरमई होती आणि कोळंबीचा रस्सा केला होता आणि त्याचबरोबर ना ह्या बाजरीच्या भाकरी. इतकं सुंदर जेवण झालं होतं. तर मुलं तर जेवायला बसली होती आणि जे जावई बापू आहे ते तर खूप वर्षांनी आले होते मम्मीकडे आणि ते वेट करत होते पप्पा यायचं, कारण पप्पा खाली गेले होते. ते म्हटले पप्पा आल्याच्यानंतर आम्ही एकत्र जेवायला बसू. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस ना कोळंबी जी होती ना, ती पण छोटी छोटी होती. आता आम्ही मोठे झालो तर कोळंबी पण एकदम मोठी मोठी झाली आहे. काय बाबा, म्हणजे बघा ना किती वेगळ्या प्रकारचे फिश आलेले आहेत आणि जेवण वगैरे तर सगळं छान झालं. आणि मग त्याच्यानंतर ना पप्पांनी आणले होते आईस्क्रीम आणि आईस्क्रीमची गंमत सांगते. तर जावई बापू बघा कशा मस्तपैकी मोबाईलमध्ये रमलेत. आणि आता हे जे आहे ना, ज्यावेळेस रियांशचा जन्म झाला आणि रियांशी पाची होती ना, त्यावेळेस मुंबईला आले होते आणि त्याच्यावर आत्ता आलेत आणि रियांश आता 9 वर्षाचा आहे. किती वर्षांनी जावई बापू मुंबईला आलेत हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि आता पप्पाने ना चुकून एक आईस्क्रीम कमी आणली होती, तर जावई बापू म्हणत होते सासूबाईंना की माझी घ्या प्लीज, माझी घ्या. पण मम्मी म्हटली नको, मी आईस्क्रीम खातच नाही. आणि आता ना आमची तयारी चालू झाली होती नरिमन पॉईंटला जायची आणि गेटवे ऑफ इंडियाला. तर पप्पांच्या घराच्या पासून ना हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंटसुद्धा. तर इथे मम्मीचं चालू झालं मस्तपैकी. संध्याकाळची 4:30 वाजले आहेत आणि मम्मी मस्तपैकी मेकअप वगैरे करते. आमची मम्मी पण एकदम भारी आहे. आणि मग त्याच्यानंतर छानपैकी असा मेकअप वगैरे मम्मीचा होतोय. मी तर केला होता आधीच, मी माझे प्रोडक्ट वापरले, तिने तिचे वापरले. मंडळी, हे जे मम्मीचं घर आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं की हे जे घर आहे ते दुसरं आहे. पहिलं घर, पहिली चाळ जी होती ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे. तर ह्या चाळीचं सुद्धा एक छान असा व्हिडिओ मी बनवला आहे, तो सुद्धा लवकरच अपलोड होईल. तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि हे बघा, हे घर तर मला खूप जास्त आवडते. का सांगू, कारण एकदम लांब लचक आहे आणि पहिलं घर जे होतं ना ते पण आवडीचंच असणार, कारण लहानपण माझं तिथे गेले. हे पण छानच आहे, पण हे एकदम मोठं आहे. आणि आता ही सुद्धा चाळ एकदम छान आहे, अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे. आणि आता ना रियांशी डॅडी आले आहेत, तर त्यांना मी आधीच सांगितलं होतं की तुम्ही पुढे जाऊन पटकन गाडी काढून घ्या, कारण वेळ लागतो. आता इथे ना पप्पा काय आमच्यासोबत येत नव्हते, कारण पप्पांना ना बाहेर जायचं होतं. तर बाहेर कुठे नाही, तुम्हाला मी पुढे सांगते. आणि पप्पा 2 दिवसासाठी बाहेर जाणार होते. तर पप्पांना आता इथे ॲड्रेस सांगत होते की इथून कसं जायचं आहे. म्हणजे आम्ही ज्या लोकेशनला राहतो ना, ते लोकेशन एकदम प्राईम लोकेशन आहे. म्हणजे इथून आम्हाला सगळं जवळ आहे. क्रॉफर्ड मार्केट जवळ आहे, भुलेश्वर मार्केट जवळ आहे, त्याचबरोबर मच्छी मार्केट जवळ आहे. जे डोंगरीचं फेमस मच्छी मार्केट आहे ते सुद्धा जवळ आहे. आणि त्याचबरोबर जे आपलं जे सगळं मनीष मार्केट वगैरे किंवा अजूनही जे काही बरेचसे गांधी मार्केट वगैरे सगळं आम्हाला इथून फार जवळ आहे. आणि तर या शेडे तसं पण मॅप लावणारच होते, पण तरी पण पप्पाने एकदा त्यांना आयडिया देऊन दिली की इथून कसं जायचं आहे वगैरे. आणि मुंबई म्हटल्यावर तर ट्रॅफिक तर लागणारच, पण जास्त लागलं नाही. लकीली फार कमी ट्रॅफिक आम्हाला लागलं. आणि ज्यावेळेस ट्रॅफिक लागलं ना, त्यावेळेस मला हे गाणं आठवत होतं की बम 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 बंबई बंबई देख जम गई. विटीला आल्याच्या नंतर ना एक गोष्ट मला आवर्जून आठवते, ती म्हणजे ना आपल्या मराठ्यांनी मुंबई कसली जाम करून ठेवली होती यार. खरंच म्हणजे ती व्हिडिओ बघताना ना फार मला मजा येत होती, कारण ते सगळे जे व्हिडिओ होते ना ते सगळे म्हणजे आमच्या एरियातले वगैरे असे होते. त्याच्यामुळे खरंच म्हणजे जाम ती व्हिडिओ मी एन्जॉय केले. आणि हे पाहताय का तुम्ही, हे जे आहे ते भरपूर पिक्चरच्या शूटिंग होतात. तर हेच ते लोकेशन आहे विटीचं. आणि आता हे काय आय डोंट नो, मला पण माहिती नाही, कॉलेज वगैरे काहीतरी आहे वाटतं. तर इथून आम्ही चाललो आहोत नरिमन पॉईंटला आणि त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियाला.
आता गाडी जी आहे ना ती आम्ही एका साईडला पार्क केली आहे, कारण गेटवे ऑफ इंडियाच्या इथे काय पार्किंग आम्हाला मिळाली नाही. तर गेटवे ऑफ इंडियाच्या इथे भरपूर मोठा परिसर आहे आजूबाजूला. आणि बघा किती लोक आहेत, किती लोक आहेत. तुम्ही कधीही जा, एनी टाईम जा, तुम्हाला इथे इंडियाचा जो हा गेट आहे म्हणजे गेटवे ऑफ इंडिया आहे, इथे तुम्हाला ऑल टाईम गर्दी भेटणार म्हणजे भेटणारच. संध्याकाळच्या टायमाला तर अजून जास्त असते. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडी तरी कमी आहे, नाहीतर जत्रा भरल्यासारखी डेली गर्दी तुम्हाला इथे बघायला भेटणार. आता तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला कसं जायचं ना ते सांगते. तुमची स्वतःची गाडी असेल तर सर्वोत्तम, तुम्ही कसंही पोचालच. पण जर का तुम्ही ट्रेनने येत असाल तर मुंबईचं सगळ्यात पहिलं स्टेशन CST आणि त्याचबरोबर चर्चगेटला उतरून तुम्हाला इथे येणं सोयीस्कर पडेल. आणि तिथे आल्याच्यानंतर शेअर टॅक्सीज अवेलेबल असतात, तर तुम्ही त्या टॅक्सीने डायरेक्ट तुम्हाला जिथे फिरायचं तिथे फिरू शकता. टॅक्सीचे जे काही चार्जेस आहेत ते एवढे काही जास्त नसतात, रिजनेबलच असतात. आणि छानपैकी तुम्ही अशा प्रकारे इथे येऊ शकता. इथेच जवळ ताज हॉटेल आहे आणि ऑबेरॉय हॉटेलसुद्धा आहे. तर हे दोन्ही हॉटेल बाजूबाजूला आहेत. आणि 26/11चा जो हल्ला झाला होता तो ह्या दोन्ही हॉटेलवर झाला होता आणि अतिरेकी जे आहेत ते इथूनच आले होते. तर आता ठीक आहे, तो विषय जाऊ दे. पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल ना, म्हणून मी सांगते की इथूनच हल्ला जो आहे तो स्टार्ट झाला होता. आणि खूप ठिकाणी हल्ला झाल्याच्या नंतर तो 2-3 दिवस हल्ला चालला आणि त्याच्यानंतर मग ते जे काय आहे ते सिच्युएशन स्टॉप झाली. पण खूप भयंकर सिच्युएशन होती ती. पण खरंच ते दिवस खूपच बेकार होते. जाऊ दे, त्या सब्जेक्टबद्दल बोलायलाच नको. तर हा समुद्र जो आहे तो अरबी समुद्र आहे आणि बघा किती सुंदर असं वातावरण आहे. आणि इथे ना लहान मुलांना अजिबात अलाउड नाही. म्हणजे जसं विमान पुढे गेला ना थोडासा त्या कठड्याच्या इथे, नुसतं त्याने हात जरी लावला ना तरी पोलीस लगेच येऊन आम्हाला ओरडत होते की नाही, म्हणून तुम्ही मुलांना मागे घेऊन थांबायचे, कंपल्सरी कडेवर घेऊन सुद्धा तुम्हाला इथे थांबायचं नाही आहे. तर एवढी स्ट्रिक्ट इथे सिक्युरिटी आहे. छानपैकी ताज हॉटेलच्या समोर तुम्हाला छान असा नजारा दिसणार आहे. ऑबेरॉय हॉटेल आहे आणि मस्तपैकी या अरबी समुद्र आहे. तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा प्रतिमा इथे आहे. आता इथे ना भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट होते, जे की खूप लोकांना आवड असते की चला आम्ही आता इथे फिरायला आलो ना तर मी इकडचं मॅग्नेट घेतो आणि फ्रीजला लावतो की जेणेकरून आमचं हे जे आहे ते कंप्लीट झालं आहे असं. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि ह्याची जी प्राईस होती ती 100 रुपये होती एका मॅग्नेटची प्राईस. तिथून बाहेर आल्याच्या नंतर ना बरेचसे स्टॉल होते खाण्यापिण्याचे. तुम्हाला काय खायचं पाहिजे असेल तुम्ही खाऊ शकता, नसेल खायचं पाहिजे तुम्ही पुढे जाऊ शकता. आता हे बघा, हे काय आहे सगळ्यांनी ओळखलंच असेल, तर हे आहे आपलं मंत्रालय. आणि आता इथून आम्ही चाललो आहोत पुढच्या दिशेने म्हणजेच नरिमन पॉईंटला. आणि आता नरिमन पॉईंट जे आहे ना ते सगळ्यांनाच माहिती असेल, सगळ्यांनी बघितलंच असेल की कसं आहे वगैरे काय. जे मुंबईत राहतात त्यांनी आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी हा जो आहे तो व्हिडिओ आहे. तर एकदम छान क्लायमेट आहे. आता नरिमन पॉईंटसुद्धा ना आमच्या घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तरीसुद्धा ना आम्ही इथे जाण्याचा योग हा 3 ते 4 वेळा आला असेल मुंबईत राहिलो असलो तरीसुद्धा. नरिमन पॉईंटच्या ना अगदी समोरच आम्ही गाडी पार्क केली आणि ह्या गाडीच्या पार्किंगचे चार्जेस होते 70 रुपये. आणि गेटवे ऑफ इंडियाच्या इथे ज्यावेळेस आम्ही पार्किंग केली होती तिथे चार्जेस होते 100 रुपीज. तर नरिमन पॉईंटला ना तुम्हाला ना जास्त फॅमिलीजपेक्षा ना कपलच जास्त दिसतील, कारण की इतका छान नजारा आहे आणि इतकं सगळं छान आजूबाजूला क्लायमेट असलेलं तर असं कोणाला वाटणार नाही की फिरायला जावं, नाही का. बघता बघताना संध्याकाळ कधी झाली हे कळालेच नाही. तर संध्याकाळची रात्र झाली आहे आणि मला वाटतं 7:30 वाजले असतील मे बी. आणि आम्ही निघालो आहोत इथून. तर इतकं छान वाटतंय ना. आणि मुंबईची एक ना खासियत सांगते, ते म्हणजे ना स्ट्रीट लाईट जे आहेत ना ते येल्लो कलरचे आहेत. आणि हे जे माझ्या साईडला आता हे दिसते ना तुम्हाला, हे आहे फॅशन स्ट्रीट. तर मला झूम करून काही घेता आला नाही व्हिडिओ. इथे म्हणजे FS आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे छान छान कपडे भेटतात. आणि हे आहे आमचं VT स्टेशन, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. आणि इतकं छान दिसतंय बघा रात्रीच्या ह्या अंधारामध्ये पण ना, इतकं मस्त चमकतंय हे. आणि पोलीस जे आहे ते 24 तास असतात. तुम्ही मुंबईला कुठेही गेला ना भरपूर तुम्हाला पोलीस बघायला भेटेल. एकदम कडेकोट बंदोबस्त असतो जिथे तिथे. CSTचं ना जुनं नाव व्हिक्टोरिया टर्मिनल्स म्हणजेच VT असं होतं. आणि VT जे आहे ना तो शॉर्ट फॉर्ममध्ये आम्हाला पहिल्यापासून बोलायची सवय लागली आहे VT. चला आता VT जे काय आहे त्यांचं फिरून झालेलं आहे. आणि आता आम्ही गेलो आहोत डोंगरीच्या मच्छी मार्केटमध्ये. तर हा जो बोंबलाचा वाटा आहे ना तो फक्त आणि फक्त 150 रुपयाला होता. म्हणजे 150 रुपयामध्ये तुम्हाला किती बोंबील भेटतात बघा. आणि एकदम स्वस्त आणि रिजनेबल रेटमध्ये डोंगरीचं जे मच्छी मार्केट आहे तिथे तुम्हाला फिश वगैरे भेटून जातात. आणि आता ही बघा मनी माऊ, वाव. आणि आता ना आम्ही भाऊच्या धक्क्याला सुद्धा जाणार आहोत. तर तिकडचा जो व्हिडिओ आहे
तो लवकरच पोस्ट होणार आहे. तर मुंबईतले अजून छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर ना हा जो कोळंबीचा वाटा होता ना तो पण 150 रुपयालाच होता. कोळंबी बघा किती मोठी मोठी होती. चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.